हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी चक्क बिर्याणी बनवली. आता मी बिर्याणी रात्री बनवली होती, बट व्लॉग झालाय म्हणून बोलते. सो ते पुढे तुम्हाला दिसेल. अच्छा, तर सकाळी एवढ्या थंडीत बापरे! हाताने पोछा मारलेला मी आणि लिटरली आता पोछा मारायला इतका जीव जातो ना, कारण थंड-थंड पाण्यात हात टाका, परत पुसा. पण ठीक आहे, चला करावं तर लागणारच आहे. त्यानंतर मग थोडेसे अक्रोड खाल्लेले ब्रेकफास्टमध्ये आणि आज बाय द वे मी तुम्हाला आठवतं मी ड्रेस टाकलेला शिवायला, तो झालेला आहे. त्यांचा मला कॉल आलेला, की तुमचा ड्रेस झालेला आहे. तर मी तिकडेही आज जाणार आहे. सो मी जेवण वगैरे करून थोडंसं खाऊन तिकडे निघाले म्हणजेच आईकडे. सो आईचं घर जवळ आहे म्हणून मग मी आईलाही भेटणार होते आणि ज्यांना कोणाला ही ड्रेसबद्दल काही माहिती नसेल तर मागचे ब्लॉग नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. अच्छा, तर मी गेलेली तिकडं फर्स्ट ऑल ऑफ टू बघून मी खूप खुश झालेली, की माझ्या जसं डोक्यात होतं तसंच त्यांनी उतरवलेलं. थोडंसं स्लाईट त्यांना आय थिंक ते जमलं नाही. मला त्यांच्या तोंडावर नाही म्हणता आलं. बट घरी येऊन मी म्हणत होते, की त्यांना इतकं काही परफेक्ट जमलं नाही. बट ठीक आहे आता काय असो. आणि बाय द वे साडीचा शिवलाय असं अजिबात वाटत नाहीये गाईज. म्हणजे खूप सुंदर दिसतोय तो. पण आता मी तुम्हाला तो फायनल लूक तेव्हाच दाखवेल जेव्हा पण मी तो वेअर करेल आणि आय थिंक मी तो लवकरच वेअर करेल कारण येत आहे काही फंक्शन्स तो मला असं वाटते की काम होऊन जाईल आपलं. सो तेव्हाच तुम्ही बघा त्याच्यासाठी वाट बघा. सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी इकडे-तिकडे नको जायला. अच्छा, तर मग मी ते घेऊन आईला भेटून व्यवस्थित घरी निघाले यायला आणि येताना ना मला भूक लागलेली. सो मी विचार केलेला काहीतरी चाटमध्ये खावावा. खावावा. तर आधी मी विचार करत होती पाणीपुरी खावा, बट नंतर माझं सडन चेंज झालं. तर मग मी भेळ घेतलेली. तर भेळमध्ये मी रगडा भेळ घेतलेली आणि ही मी पहिल्यांदा खात होती, जी मला अजिबात आवडली नाही. बट पैसे वेस्ट जायला नको म्हणून मला ती जबरदस्ती खावा लागली. त्यानंतर बाहेर आली होती, तर मम्मीनेही काही काम सांगितले होते. मग ते केले मी आणि गाईज पहिल्यांदा मी चिकन शॉपवर गेली चिकन घ्यायला लिटरली म्हणजे अपडेट होती गाईज मी अपडेट होतीये. अच्छा, तर मग घरी येऊन मम्मीच बोलत होती, की ती बनवणार आहे. पण काय माहिती तिच्या मनात आलं, तर ती मला बोलायला लागली. म्हणजे तिने मला चॅलेंज दिलेलं, की बनव, बनवूनच दाखव तू आज. म्हटलं, "तुला असं वाटतंय का, की मला काही येत नाही? बघ तू आता मी बनवूनच दाखवते तुला." मग ॲज अ चॅलेंज म्हणून मी हा चॅलेंज एक्सेप्ट केला गाईज. मग काय लागले बिर्याणी बनवायला. आता मी ना बिर्याणी बनवताना YouTube वगैरे कशाचीच हेल्प न घेता डायरेक्टली बनवली. कारण मला एकदा आठवतं म्हणजे काही मागच्या महिन्यात मी माझ्या मामींना करताना बघितलं होतं बिर्याणी त्या कशा करतात. सो मी म्हटलेलं, की मी त्याच पद्धतीने बनवेल. आता मला एवढं आठवत नव्हतं, बट स्टिल मी थोडीशी विचार करून माझ्या मनाने काही आणि फारशी कुकिंग मला येते म्हणून म्हटलं जाऊ द्या थोडंसं काहीतरी एक्सपेरिमेंट पण करू, हे टाकून बघूयात कसं होतं, काय होतं. बट आउटपुट एवढा छान होता गाईज आणि खरंच घरच्यांना खूप आवडलेली. सगळ्यांनी पोट भरून खाल्लेली. जर मी नेक्स्ट टाईम पण बनवली तर नक्कीच तुम्हाला रेसिपी टाकेल. दॅट्स इट. असा होता माझा आजचा दिवस. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट. बाय बाय. गुड नाईट.